कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्परवर चालक पुरवठा करण्यासाठी 6 ठेकेदारांचं पॅनल महानगरपालिकेनं नियुक्त केलंय. प्रत्येकी 43 चालकांचं पॅनल असून एकूण 254 चालक या ठेकेदारांनी पुरवायचे आहेत. नवीन 30 टिप्पर डिसेंबर महिन्यात आलेत. त्याआधी एकूण 169 टिप्पर होते. अनेक टिप्पर इंजिन काम, टायर अभावी नादुरुस्त टिप्पर प्रभागात जाऊ शकत नव्हते. त्यामुळं प्रत्यक्षात केवळ 123 ते 128 टिप्परमधूनच रोज कचरा उठाव केला जात होता. रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड, साई एजन्सीज, VDK फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, HS सर्व्हिसेस प्रोव्हायडर, सक्षम फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना टेंडर मिळाले. या टेंडरमधील अटी शर्तीनुसार प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला सर्व चालकांची हजेरी पत्रक, बँक स्टेटमेंट, PF आणि ESIC चलन महानगरपालिकेनं तपासून त्यानंतरच कंत्राटदारांची बिलं काढायची आहेत. मात्र ही कागदपत्रं न तपासताच अधिकाऱ्यांनी टिप्पर चालकांची बिलं काढली आहेत. एकूण 254 चालकांचं कंत्राट असताना केवळ 180 चालक भरून त्यांना डबल शिफ्ट करण्यास भाग पाडलं जातंय. डबल शिफ्ट करणाऱ्या चालकाला 1.5 पगार देणं बंधनकारक असताना तो दिला जात नाही. प्रत्यक्षात केवळ 190 टिप्पर कचरा उठावाचं काम करत असताना 254 लोकांचे पैसे घेऊन कंत्राटदारांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा ढपला पाडलाय, असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केलाय. सध्या सुरू असलेल्या सर्व टिप्पर ठेकेदारांचा ठेका रद्द करून याची चौकशी लावावी, तसंच खोटी बिलं दाखवून मिळवलेले पैसे वसूल करण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देसाई यांनी दिलाय. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, समीर लतीफ, प्रसाद सुतार, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयूर भोसले, मनोहर नाटकर आदी उपस्थित होते.